दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पार्किन्समुळे हाताची थरथर होती, मात्र जिद्द न सोडता चित्रकार अनिल जोगळेकर यांनी 1000हून अधिक गणपतीची चित्र रेखाटली। आजारपणामुळे कोणतेही नैराश्य येऊ न देता स्वतःचा छंद जोपासत तब्बल 1000हून अधिक गणपती रेखाटणाऱ्या चित्रकार अनिल जोगळेकर यांच्या 1001 गणपती रेखांकन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। इंदिरानगर इथल्या सर्वात्मक वाचनालय इथं 24 मे पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे। तर पार्किन्सन रुग्णांना प्रेरणा मिळावी या उद्देशानं हे प्रदर्शन लावण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय। आज सुहास जोशींच्या हस्ते माझ्या 1001 गणपतीचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। सुहास जोशी ही पूर्वीचे लग्नापूर्वी तिला ओळखत होती, रोहिणी बापट, आणि आता उत्कृष्ट चित्रकार म्हणून नावारूपास आलेली आहे। आणि आमचे डोंगरे सर जे होते पेठे हायस्कूलचे, त्यांनी आम्हाला संपूर्ण या चित्रकलेमध्ये इतकं सुंदर डेव्हलप केलं की SSL ला मी 7वा विषय ड्रॉइंग म्हणून घेतला होता। आणि हे जे गणपती तुम्ही पाहतायत, मला पार्किन्सनचा त्रास आहे, हाताचा कंप पावतो, पण मी जेव्हा हे गणपतीचं चित्र काढायला लागतो तेव्हा हात एकदम स्थिर राहतो। हे मी डॉक्टरांशी जेव्हा बोललो तेव्हा डॉक्टरांनी पण सांगितलं की कुठली कला तुम्ही जोपासत असले तर तुमच्यामधलं डोपामाइन डेव्हलप व्हायला, डेव्हलप व्हायला मदत होते। त्याचा मला प्रत्यक्ष प्रदर्शनातून आणि चित्रांमधून आलेले आहे। धन्यवाद, मला खूप छान वाटते, सगळं आनंदी आहे। आता कल्पना कशी सुचली? ही कल्पना ऍक्च्युली मला ड्रॉइंगची पहिल्यापासून आवड होती आणि ड्रॉइंगमध्येच मला करिअर करायचं होतं। लग्नपत्रिकांची वगैरे साठी गणपती तयार करायचे आपले वेगळे काहीतरी, म्हणून मी सुरुवात केली। मध्ये करोना आणि हे जे पार्किन्सन्स आहे त्याच्यामुळे थोडा खंड पडला, पण मग आपण म्हटलं की या 1001 गणपती करू, म्हणजे आपला संकल्प पण पूर्ण होईल आणि आपल्याला परिणाम पण लगेच दिसेल त्याचे, म्हणून मी ते जिद्दीने पूर्ण केलं। मी विनया, अनिलची धाकटी बहीण मोहिनी, तिची खास फ्रेंड। आणि अनिलला मी आम्ही लहान असल्यापासून आम्ही त्यांच्या घरी जायचो आणि तेव्हापासून मी अनिल दादाला ओळखते। आणि आता जर मी प्रदर्शन बघितलं, त्याची इतकी ही विविध रूपं गणपतीची मी प्रथमच खरंच पाहिली। आणि आता मला असं कळलं की हे सगळं इमॅजिनेशनने केलेलं आहे, त्यामुळे मला आता आणखीनच माझा आदर वाढलेला आहे अनिल विषयीचा, की एवढी इमॅजिनेशन करून त्यांनी खूप सुंदर चित्र काढली आहे आणि त्याच्या आजारपणावर मात करून त्यांनी हे केलेलं आहे। त्यामुळे ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे सगळ्यांनाच, असं मला वाटतं। आणि या गणपतीमुळे गणपतीचा वरदहस्त त्याच्यावर नक्कीच यापुढे राहील, तेव्हा त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि त्याच्या तब्येतीसाठी मी यापुढे खूप खूप शुभेच्छा देते त्याला। आता प्रदर्शन पाहिलं, अत्यंत उत्तम प्रदर्शन आहे। एक गणपती एकासारखा नाही आहे, एवढं वैविध्य आहे आणि इतक्या बारकाईने आणि सुरेख आणि किती वेगवेगळ्या कल्पना आहेत त्या गणपतींमध्ये। खरंच डोळ्याचं पारणं फिटलं। त्या गणपतीचाच वरदहस्त आहे त्याच्याकडे, त्यामुळे त्याला हे एवढी सुचत गेलं आणि सुंदर कलाकृती एक सगळ्यांना पाहायला मिळते। त्या गणपतीचेच खूप खूप आभार आणि सुंदर अतिसुंदर। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।